मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज एक महान योद्धा, कुशल रणनीतिकार आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. पण इतिहासाच्या काही मोजक्या लेखांमध्ये त्यांना दगलबाज म्हणत टीकेचे लक्ष्य केले गेले. विशेषतः प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या दगलबाज शिवाजी या पुस्तकामध्ये त्यातील लेखात शिवरायांना युद्धनीतीवर आणि त्यांच्या राजकीय चातुर्यावर प्रकाश टाकलेला आहे. हा प्रश्न हा आहे की शिवाजी महाराज खरोखरच दगलबाज होते की ते एक दूरदृष्टी असलेले महान रणनीतिकार होते. या व्हिडिओत आपण प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनाच्या आधारे सत्य उलगडू, ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करू आणि समजून घेऊ की शिवाजी महाराजांबद्दल नेमके काय लिहिले गेले आहे. हा विषय फक्त ऐतिहासिक नाही, तर तो आजच्या नेतृत्व शैलीलाही नवा दृष्टिकोन देतो. तर चला जाणून घेऊया विजयी दगलबाज की महान रणनीतिकार. मित्रांनो, या पुस्तकातील सर्व विचार आपण दगलबाज शिवाजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या या पुस्तकातील प्रकरण पहिले पृष्ठ क्रमांक 22 ते 28 चे अभिवाचन करणार आहोत. मित्रांनो, आपण जर आमचे मागील व्हिडिओ जे या पुस्तकाची सिरीज आहेत पाहिले नसतील तर जरूर पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. शांतीसाठी महायुद्ध ही शब्दयोजना तरी किती परस्पर विरोधी. रक्तपात टाळावे म्हणून रक्तपात, चोऱ्या बंद व्हाव्या म्हणून घराघरांवर दरोडे, राजावर प्रेम करावयाच्या शिकवणीसाठी राजद्रोहाच्या खटल्यांची सत्रे. ही वाक्ये सकृतदर्शनी नागव्या विरोधाभासाची दिसतात, पण त्यातच वास्तविक राजकारणी दगलबाजीच्या सद्गुणांचे खरे बीज आहे. नदीच्या मुळाप्रमाणे आणि ऋषीच्या कुळाप्रमाणे कोणत्याही राजसत्तेचे मूळ शोधण्यात अर्थ नाही. या मुळात कसकसली खते पडलेली असतात, त्याचे पृथक्करण भल्याने करू नये. म्हणूनच राजकारणपटू आंग्ल मुत्सद्दी एडमंड बर्क याने सर्व राजसत्तांच्या उगमांवर पावित्र्याचा पडदा सोडून देणं श्रेयस्कर आहे असा इशारा दिलेला आहे. राजकारणात कितीही घातपात आणि दगलबाजी असली तरी अखेर ते विजयी व्हावे लागते. ते विजयी झाले तरच त्या दगलबाजीवर आणि घातपातावर पडदा पडतो. इंग्रजीत एक सूत्र आहे, 1 मर्डर मेक अ विलन, 1000 अ वॉरियर. एक खून केला की माणूस खुनी ठरतो आणि त्याने 1000 खून पाडले की तो वीर योद्धा म्हणून गणला जातो. या छोट्या सूत्रात बडा वेदांत आहे. स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी राजकारणी दगलबाजीने झगडणारा यशापयशाची पर्वा नसली तरी त्याची केव्हाही हमी देता येत नाही. बोलून चालून ती सट्टेबाजी, सरळ पडे दान त्याची जगात ताठमान, दान पडे वाकडे त्याच्या जीवावर साकडे. यंग टर्की नावाची एक पार्टी काढून राज्यक्रांती करू पाहणारा केमाल पाशा सुरुवातीला अंपस्टार्ट अनर्किस्ट, उपट शुंभ बंडवाला म्हणूनच मानला गेला होता ना, पण त्याच्या सिकंदर नशिबाने त्याच्या तलवारीला सरळ दान देताच आज त्याचा महिमा केवढा वाढला तो पहा. आणि वाकडे दान पडलेल्या अरिफांचा पुढारी अब्दुल करीम याची काय अवस्था झाली ती सुद्धा पहा. दोघांचे उद्देश एकच, दोघेही मर्द लढवय्ये, दोघेही पट्टीचे राजकारणी दगलबाज. पण यशापयशाच्या चढत्या पडत्या झोल्यात एक जवान मर्द मुस्तफा बनला आणि दुसरा बाबू चष्मेवाल्याच्या सदरात पडला. एवढा मोठा शककर्ता चक्रवर्ती नेपोलियन, साऱ्या युरोपातील राजशाहीचे मुकुट टाचेखाली चिरडणारा लोकशाहीचा प्रणेता, पण अखेर स्वदेशद्रोहाच्या कारस्थानामुळे वाटरलूच्या समरांगणावर त्याचे हुकमी दान हुकताच इंग्रज जेत्यांनी त्याची कशी काय विल्हेवाट लावली. इंग्रज राजनीतीचे खरे स्वरूप या एकाच गोष्टीवरून फार स्वच्छ कळून येते. हिंदूंची राजनीती पडत्या प्रतिस्पर्ध्याचा सन्मान राखते, तर प्रतिस्पर्धी पराभूत होताच आंग्ल राजनीती त्याला रसातळाला नेते. भारतीय महायुद्ध संपल्यावर विजयी पांडवांनी धारातीर्थी पतन पावलेल्या कौरवांना श्रद्धापूर्वक तिलांजली व पिंडदान केले.
इंग्रजांच्या सांस्कृतिक इतिहासात श्रद्धेची ही भावनाच नसल्यामुळे ते कधी आपल्या पराभूत प्रतिस्पर्ध्याला पिंडदान तर करणार नाहीतच, पण दुसरा कोणी ते करील तर तेही त्यांच्या प्रवृत्तीला परवडत नाही. नेपोलियन, जोन ऑफ आर्क, शिवाजी वगैरे थोर थोर राष्ट्रवीर वीरांगनाबद्दल आंग्ले इतिहासकार जे इतक्या क्षुद्रतेने आणि उपहासाचे उद्गार काढतात त्याचे मूळ या त्यांच्या आनुवंशिक संस्कृतीत आहे. आज प्रत्येक देशी संस्थानाकडे क्षुद्रतेच्या दृष्टीने पाहण्याची जी एक प्रवृत्ती खुद्द हिंदू लोकांतच फैलावली आहे ती सुद्धा या इंग्रजी आनुवंशिक संस्कृतीच्या शाबरी संसर्गाचाच परिणाम होय. आयर्लंडच्या भवितव्यतेत क्रांती घडवणारा डी व्हॅलेरा आणि इटलीच्या भाग्याची घटना करणारा मुसोलिनी यांच्याविषयी नित्य बाहेर पडणारा आंग्लोद्गार विचारात घेतल्यास परोत्कर्ष सहिष्णुता आणि इंग्रजी मनोवृत्ती यांची छत्तीशी स्पष्ट सिद्ध होते. या छत्तीशीत शिवाजी दगलबाज ठरला तर त्याचही त्या राष्ट्रवीराचा सन्मानच होत आहे, कारण शिवाजी विजयी दगलबाज होता असे लेखक म्हणतात. हिंदुस्थानात एक वेळ दगलबाज आर्यांनी दगलबाज अनार्यांना पादाक्रांत केले. त्यानंतर हिंदू राज्यकर्त्यांची दाणादाण उडून मोगलांनी आपली दगलबाजी वरचढ ठरविली. पोर्तुगीज, फ्रेंच, डच व इंग्रज यामध्येही परस्पर दगलबाजीच्या शर्यती लावून त्यात अखेर इंग्रजांचा घोडा पहिला आला. काही वर्षे दख्खनच्या मुसलमानी शाह्या आम्ही पट्टीचे दगलबाज म्हणून महाराष्ट्रभर आपल्या सत्तेचा धुमाकूळ घालीत होत्या. शिवाजीने बोलता बोलता सत्तेला उद्ध्वस्त करून खुद्द दिल्लीच्या काळजाला हात घातला आणि मुसलमानांपेक्षा आम्ही मराठी दीडी दुपटी दगलबाज आहोत याची जाहीर नौबत रायगडावरून ठोकली. पुढे मराठशाही दगलबाजीचा धोशा पेशव्यांनी थेट अटकेला नेऊन भिडविला. अखेर इंग्रजांच्या मार्जार तपश्चर्येवर नियती देवतेची बहाल मर्जी झाली. त्यांनी मराठे, मोगल, शीख, राजपूत इत्यादी सर्व दगलबाजांना आपल्या तंत्रशक्तीने चित्त करून ब्रिटिश सत्तेच्या बिनमुखी स्थापनेने चालू युगात इंग्रज म्हणजे दगलबाजाग्रणी उर्फ मास्टर डिप्लोमॅट्स हा सिद्धांत बिनलोड प्रस्थापित केला. आज इंग्रजांच्या दगलबाजीला जोड नाही आणि तोडही नाही. आज तिला अवघे त्रिभुवन थोकडे पडले आहे. सर्व जगातले राजकारण आज इंग्रजी दगलबाजीच्या पाणपोईवरच आपल्या उलटसुलट पेचांचे पाणी पित असते. या पाण्याला पाणी पाजण्याचे पाणी आज कोणातही नसल्यामुळे इंग्रजी तर सर्व राष्ट्र पाण्यापेक्षा पातळ झालेली आहेत. आज पाश्चिमात्य इंग्रज लोक ठरवतील ते पूर्व ठरत आहे. ब्रिटिश साम्राज्याचा हा विस्तार व दरारा प्रस्थापित करण्याच्या कामी लक्षावधी इंग्रजांनी स्वार्थाचा होम केलेला असल्यामुळे त्यांच्या पायात पडलेल्या अनंत अत्याचारांना व घातपातांना आज मानवी स्फूर्ती कवडी मोलाचेही महत्त्व देत नाही. यावर कित्येक अशी शंका काढतील की जी कर्मे नीती ग्रंथात अकर्म अथवा कुकर्मे म्हणून गणली जातात ती उघड माध्याने आचरून नरपती, ह्यपती, छत्रपती, चक्रवर्ती इत्यादी अच्युत्य पदाला पोहोचणाऱ्या पुरुषांना थोर का मानावे? केवळ ते जबरदस्त सत्ताधीश बनतात म्हणून की काय? नीती, न्याय, सदाचार यांना लाथाडून मिळवलेल्या श्रेष्ठ पदाची महती जगाने काय म्हणून बाणावी आणि इतिहासाने ती का मानावी? हव्या त्या अमानुष अत्याचारांवर व घातपातांवर केवळ राजकारणाची सफेदी चढताच त्यांच्या क्रूर्याची आणि राक्षसीपणाची तीव्रता वितळून जाते. तर मानवतेचा सुरक्षितपणा म्हणजे एक भयंकर धोक्याचा सौदाच म्हटला पाहिजे. वाटेल ते कुकर्म राजकारणाचा शिक्का पडताच चलनी नाण्याप्रमाणे तर जगाच्या बाजारात बिन तक्रार चालते. तर नीतिशास्त्र म्हणजे नाटक का तमाशा? सत्कर्म ते सत्कर्म आणि बदकर्म ते बदकर्म. सकृतदर्शनी ही शंका वाजवी दिसते, परंतु
त्यात एक परंतु आहे आणि या परंतुचे कोडे शेकडा 99 प्रापंचिकांना उलगडत नसल्यामुळे कर्म कोणते आणि अकर्म कशाला म्हणावे याचा समाधानकारक निर्णय त्यांना लावता येत नाही. संसाराच्या रोजच्या क्षुद्र दलामलीत सुद्धा हे बरे का ते खरे, असे करू का तसे करू आणि कसे करू काय करू याचा माणसाला उलगडा होत नाही. मोठमोठ्या पंडितांचीही निर्णय शक्ती पुष्कळ वेळा लंजूर पडते. अशा वेळी मोहग्रस्त माणूस वाटेल ते आरोप करून आपल्या संशयी मनाचे कसे तरी समाधान करून घेतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, काया वाचा मनाची शुद्धता आणि इंद्रिय निग्रह ही 5 सनातन नीती धर्माची तत्वे खरी, परंतु त्यांचाही आचरणात अपवादाची अनेक स्थळे आहेत. सामान्य नियम आणि अपवाद यांचा पाया शुद्ध आणि विवेकमान्य विचार नीतिशास्त्राने मुळीच केलेला नाही असे खास नव्हे. अहिंसा परमोधर्म ही गोष्ट कितीही खरी असली तरी जगाच्या व्यवहारात कर्तव्याची अशी अनेक क्षेत्रे आहेत की तेथे हिंसा हाच परमधर्म ठरविणे प्राप्त असते आणि नीतिशास्त्र त्यालाच आपली मान्यता देते. संसार मग तो एका कुटुंबाचा असतो वा विशाल राष्ट्राचा असो, त्यात नित्य भेटणाऱ्या कर्माची त्रांगडी कशी सोडवावी याचा बालबोध उलगडा अखिल मानवतेला व्हावा एवढ्याच साठी श्रीमद भगवत गीता शास्त्र अवतरले आहे. सर्व उपनिषद दूपी कामधेनूचे अमृतमय दूध घुसळून श्रीकृष्ण भगवंतांनी गीतारूपी आत्मप्रबोधक नवनीत काढले. कैलासवासी बाळ गंगाधर टिळक यांनी अत्यंत कुशलतेने त्या नवनितांत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची पत्रीची खडी साखर मिसळून गीतारहस्य नामक स्वादिष्ट आणि खमंग असा 14 रसी मावा तयार केला. त्यातील कर्म जिज्ञासा नामक प्रकरणावरून सत्य असत्याची व हिंसा अहिंसेची गीतोक्त मीमांसा येथे सारांशाने नमूद करीत आहोत. नीतिशास्त्र कितीही कडकडीत असले तरी त्यातही अपवादांचा विवेकाने विचार केलेला आहे. सामान्य नियमाला अपवादही असायचेच. सत्य बोलावे हा परमधर्म, त्याविषयी वादच नाही, परंतु आजूबाजूचा कसलाही विचार न करता परिस्थिती, प्रसंग आणि परिणाम यांची दखल न बाळगता केवळ परमोच्च धर्म म्हणून सत्य बोलणारा माणूस सत्याग्रही असला तरी पुष्कळ प्रसंगी स्वतः गाढव तर ठरतोच, पण इतरांच्याही नाशाला अग्रघाताला कारण होतो. गायीच्या मागे कसाई लागला आहे. पळत पळत गायी आपल्या दृष्टीसमोर आडोशाला लपली. इतक्यात गायी कोठे लपली म्हणून कसाई तुम्हाला विचारू लागला तर त्यावेळी सत्याग्रहाच्या दिमाखाने तुम्ही सत्य सांगून गायीची हत्या करवाल का असत्य सांगून तिचा प्राण वाचवाल? काही मनुष्य दरोडेखोरांच्या हातून निसटून तुमच्या देखत दाट रानात कुठेतरी दडून बसली. मागाहून तलवारी परिजित दरोडेखोर येऊन ती माणसे कोठे गेली असे विचारू लागले तर काय जबाब द्याल? सत्य बोलाल का धडधडीत मला माहीत नाही असे असत्य बोलून त्या गरिबांचा प्राण वाचवाल? सत्य बोलणे हा परमोच्च धर्म, तर निरपराधी प्राण्यांची हिंसा होत असेल तर त्याला हवे ते करून प्रतिबंध करणे हाही सत्य इतकाच परमोच्च धर्म. मग दोघांपैकी कोणता मार्ग पत्करावा? समजा अखिल महाराष्ट्राच्या गुलामगिरीचे पाश कसे तोडावे या एकाच ध्येयाला वाहून घेतलेले शिवाजी महाराज डोंगरी किल्ल्याच्या एका गुप्त खलबत खाण्यात काही मसलत करीत बसले आहेत. बाहेर टेहळणीसाठी एक घोंगड्या गुराखी बसलेला आहे. इतक्यात एक विजापूरचा कोणीतरी चिरूट सिगारेट खान तेथे येतो आणि तलवार काढून विचारतो, बताओ कहाँ है मरभट्टा सेवाजी? तर त्या घोंगड्या टेहळण्याने सत्य सदा बोलावे म्हणून शिवाजींचा पत्ता चटकन सांगून मोकळे व्हावे त्या कानावर हात ठेवून त्या चिरूट खानाच्या तलवारीला बळी पडावे? नीतिशास्त्रातला विवेक दुसऱ्या प्रकाराला संमती देतो. सत्य बोलणे हे प्रशस्त होय, पण सत्यापेक्षाही सर्व भूतांचे त्यात हित असेल ते बोलावे. सर्व भूतांचे ज्यात अत्यंत हित तेच माझ्या मते सत्य होय. चिरूट खानाच्या क्रोधाला टेहळ्या बळी पडता तर त्यात विशेष काय उत्पात घडणार? काही नाही. एक सोडून लाख टेहळे मरतील,
पण कोट्यवधी मराठ्यांच्या राष्ट्रीय भवितव्यतेचा विश्वकर्मा शिवाजी दुसरा मिळणे शक्यच नाही. शिवाजी ठार झाला की महाराष्ट्र मेला अशा महत्त्वाच्या राष्ट्रीय नायकाला जर टेहळ्याने दाखविला तर त्याची ती वाणी अथवा करणी असत्याच्या व नीच नृशंसत्वाच्या सदराखाली येऊन साऱ्या जगाच्या छितूला कारण होईल. शांतीपर्वात भीष्म युधिष्ठिरास सांगतात, न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये, आणि बोलणे अशक्यच असेल तर किंवा न बोलल्यामुळे दुसऱ्या शंका येण्याचा संभव असेल तर त्यावेळी सत्यापेक्षा खोटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांती ठरले आहे. अहिंसा सत्यवचन सर्वभूत हित परम बनपर्व 206-73 येथे नोंद आहे. इंग्रजी नीतिशास्त्रवेत्ते याच मताला पुष्टी देतात. मी खोटे बोलल्याने प्रभूच्या सत्याचा महिमा जर अधिक वाढतो म्हणजे ख्रिस्ती धर्माचा अधिक प्रसार होतो तर त्यामुळे मी पापी कसा ठरणार. रोम 3:7 ख्रिस्त शिष्य पॉल येथेही नोंद आहे. माझ्या मते कोणत्याही कृत्याचा परिणाम काय होतो इकडे लक्ष पुरवूनच त्याची नीतिमत्ता ठरविली पाहिजे. खोटे बोलण्यानेच एकंदरीत अधिक कल्याण आहे अशी जर माझी खात्री असेल तर सत्य बोलण्यास मी धजणार नाही, आणि ही खात्री अशा प्रकारचीही असू शकेल की त्यावेळी खोटे बोलणे हेच माझे कर्तव्य आहे असे मी समजेन. लेस्ली स्टेफन असे म्हणतात, अहिंसा परमो धर्म हा सामान्य नियम बहुतेक सर्व धर्मांनी मान्य केलेला आहे. पितृवध, मातृवध, मनुष्यवध हे हिंसेचे घोर प्रकार. पण आता असे समजा की आपल्या जीव घेण्यास किंवा आपल्या पत्नीवर अगर कन्येवर बलात्कार करण्यास अथवा आपल्या घरास आग लावण्यास अगर आपली सर्व दौलत व स्थिर स्थावर हरण करण्यास एखादा दुष्ट मनुष्य हातात शस्त्र घेऊन सज्ज झाला व जवळ दुसरा कोणीही त्राता नाही तर असल्या आतताई मनुष्याची आपण अहिंसा परमधर्म म्हणून डोळे मिटून उपेक्षा करावी, किंवा दुष्टास तो सामोपचाराने ऐकत नसल्यास यथाशक्ती शासन करावे. म्हणतो, गुरु वा बालवृद्धो वा ब्राह्मण वा बहुश्रुतम आतताईन मायांत हंत्या देवा विचारयन. असला आतताई म्हणजे दुष्ट मनुष्य. तो गुरु आहे, म्हातारा अगर पोर आहे, विद्वान ब्राह्मण आहे, इकडे न पाहता बेशक ठार करावा. कारण अशा वेळी हत्येचे पाप हत्या करणारास लागत नसून आतताई आपल्या अधर्मानेच मारिला जातो. मनू 8:350 इथे अशी नोंद आहे. भ्रूणहत्या म्हणजे कोवळ्या पोराची हत्या सर्वात अतिग्राह्य मानली आहे. पण आडवे आले म्हणजे कापून काढण्यास नको काय. कैलासवासी टिळक असे म्हणतात, तात्पर्य नीतीचे सामान्य नियम काहीही असले तरी त्यातही अपवाद असतात, आणि आपल्या बोलण्याने किंवा वर्तनाने सार्वजनिक उर्फ सर्वभूत हितावर होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांवरून त्यातील विवेक शोधला पाहिजे. अशा प्रकारच्या शब्दात लेखक आपले विचार येथे मांडतात. शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धा नव्हते तर ते एक दूरदृष्टी असलेले कुशल राजकारणी आणि राज्यकर्ते होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी दगलबाज शिवाजी या पुस्तकामध्ये मांडलेले विचार हे तत्कालीन राजकारण, युद्धनीती आणि राज्यव्यवस्थेच्या संदर्भात वेगवेगळे दृष्टिकोन स्पष्ट करतात. मात्र इतिहास हा केवळ एका बाजूने पाहायचा नसतो तर तो अनेक अंगांनी समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराज दगलबाज होते की एक महान रणनीतिकार हा निर्णय तुम्ही घ्या, पण एक गोष्ट निश्चित, त्यांनी उभं केलेलं हिंदवी स्वराज्य त्यांच्या दूरदृष्टीच्या निर्णयांमुळे आणि त्यांच्या असामान्य युद्ध कौशल्यांमुळेच शक्य झालं. अशा ऐतिहासिक महापुरुषांची ओळख आपण केवळ एका संकल्पनेपुरती सीमित ठेवता कामा नये. या व्हिडिओमधील विचार तुमच्या मनात काय उमटले? तुम्हाला शिवरायांच्या युद्धनीतीबद्दल आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या या विचारांबद्दल काय वाटतं? तुमचे विचार आणि अभिप्राय कमेंटमध्ये लिहा, आणि अशाच ऐतिहासिक विषयांवरील अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.